भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवालीत घेतली मनोज जरांगेंची भेट। लहान भाऊ म्हणून जरांगेंना भेटायला आलोय, चर्चेतून मागण्यांवर तोडगा निघेल, त्यांनी आंदोलन करू नये, प्रसाद लाड यांची विनंती। मुख्यमंत्री फडणवीस आमचे शत्रू नाहीत, जातीचे नसतानाही त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, मनोज जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण दिलं, मंडल आयोगानं कोणता सर्व्हे केला होता ते दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का नाही, शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींचं काय झालं, मनोज जरांगेंचा सरकारला खरमरीत सवाल। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, संभाजीनगरमधील 2 जणांनी फोनवर दिली धमकी, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठाही जागा पालट होण्याची शक्यता, नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिंदे सेनेकडे जाण्याची शक्यता। पुणे विधान परिषदेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे जिल्ह्यातील नेत्यांसोबत बैठक। राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 26 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 18 जूनला मतदान आणि मतमोजणी, सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून लातूरमध्ये झाडाझडती सुरू, मनोज शिरोरेच्या अटकेनंतर कारवाईला वेग, शिरोरेच्या निकटवर्तीयांच्या घरी धाडी। पेपर फुटीशी एनटीएचा संबंध नाही, अधिकाऱ्यांचा संसदीय स्थायी समितीसमोर दावा, पेपर फुटला नाही तर परीक्षा रद्द का, संसदीय समितीचा एनटीएला थेट सवाल। डिझेलअभावी सोमवारपासून लासलगाव बाजार समितीतील लिलाव बेमुदत बंद, शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक मिळत नसल्यानं व्यापाऱ्यांचा बंदचा निर्णय। परभणीमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12ची अट, आधार कार्ड 7/12 दाखवा, डिझेल घ्या, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुरवठा विभागाचे आदेश। मान्सूनच्या आगमनासाठी 2 दिवस महत्त्वाचे, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण होणार।